जलजीवन मिशनच्या निधीवरून दिल्लीमधल्या बैठकीमध्ये मोठा वाद निर्माण झाला। केंद्र आणि राज्यातील मंत्र्यांमध्ये या निधीवरून खडाजंगी पाहायला मिळाली, कारण की पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून केंद्राकडे निधीची मागणी केली गेली। त्यानंतर काम पूर्ण झाल्यावरच निधी देणार असा पवित्रा केंद्राने घेतला। केंद्र सरकार सरसकट नाही तर योजना निहाय निधी देणार असं केंद्राचं म्हणणं आहे। केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। जलजीवन मिशनच्या निधीवरून महाराष्ट्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांनी नाराजी व्यक्त केली आहे। जलजीवन मिशनचा खर्च केंद्र आणि राज्य सरकारना प्रत्येकी 50% उचलायचा आहे। मात्र राज्याचे मंत्री गुलाबराव पाटलांनी केंद्रानं निधी द्यावा अशी भूमिका मांडली। त्यावर केंद्रीय मंत्री CR पाटील यांनी नियमानुसार कामाची पूर्तता झाल्यानंतरच निधी देण्याची भूमिका स्पष्ट केली आहे। तक्रारी ऐकून घेणं गरजेचं होतं आणि यामध्ये अनेक कामांमध्ये कामं अपूर्ण स्थितीमध्ये आहेत। अनेक ठिकाणी पाणी आहे तर योजना नाही, अनेक ठिकाणी योजना पूर्ण झालेली आहे पण पाण्याचा सोर्सेस अवेलेबल आहे। अशा सगळ्या ज्या तक्रारी होत्या या सगळ्या तक्रारी आज सगळ्याच खासदारांनी या माननीय मंत्री महोदयांसमोर मांडल्या। सर, बैठकीतून निघताना ताई आणि भाजपचे नेते विनोद तावडे त्यांनी एका गाडीतून प्रवास केलाय, तर ते एका बैठकीला चालले होते आणि त्यामुळे याच्यामध्ये काहीतरी राजकीय अर्थ काढण्यात काही अर्थ नाही। जिथं कामं कंप्लीट झाले तिथे पैसे मिळालेले नाहीये आणि जेव्हा सर्व प्रश्न विचारून झाल्यानंतर कॅबिनेट मिनिस्टर CR पाटील साहेबांनी उत्तर दिलं, त्या उत्तरामध्ये कुठल्याच सांसदच्या समाधान झालेलं नाहीये आणि दोन्ही डबल इंजिनची सरकार असल्यानंतरही दोन्ही मंत्र्यांमध्ये ताळमेळ दिसायला नाही। मी जे प्रश्न केला की आम्ही 2024 मध्ये सर्व योजना मंजूर करून घेतल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आणि त्यानंतरही आमचे सर्व प्रपोजल व्यवस्थित आहे। आम्ही वेळेच्या आतमध्ये सर्व पैसे आपली मागणी केलेली आहे। त्यानंतरही 65 कोटी रुपये आमचे निधी केंद्राकडे अडकून आहे। केंद्र शासनामध्ये आमच्याकडे कोणतेच पैसे नाही आहे आणि स्टेट गव्हर्नमेंट आम्हाला ते केंद्र पैसे देत नाही। हर घर जल हे जलजीवन मिशन अंतर्गत सरकारची योजना आहे। खेडा गावा विभागामध्ये पाण्याची पाईपलाईन टाकणे, पाण्याची उपलब्धता हे सगळेच विषय खूप चॅलेंजिंग आहे। त्यामध्ये ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत। विधानसभा आणि केंद्र सरकार म्हणजे महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासन यांचा 50-50% वाटा असलेली ही योजना आहे। सगळ्याच जिल्ह्यामध्ये या योजनेचे अनेक महत्त्वाचे विषय होते।